नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे मिताली आणि पृथ्वीला युगंधर आणि आनंदीच्या नात्याचं सत्य कळालेलं आहे। आता पृथ्वी खूप भडकलेला आहे आणि युगंधर बरोबरचं नातं पुन्हा एकदा त्यानं तोडलेलं आहे आणि आनंदीला सुद्धा तू विश्वासघात आमचा केलेला आहेस असं म्हटलेलं आहे। आता आनंदी आणि युगंधर या संकटाला कसं तोंड देणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर कालच्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की युगंधरला आता अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम सुरू असतो। आनंदी खूपच खुश असते आणि घरामध्ये माई आणि बापूंच्या तर आनंदाला पारावर राहिलेला नसतो। इकडे आता माई म्हणत असतात युगंधरने तर निंबाळकरांच्या घराचं नावच मोठं केलं आहे, सगळ्या महाराष्ट्रासमोर पोरानं नाव काढलं आहे, सगळ्यांची मान अभिमानाने वर केली आहे। त्याला बापू म्हणत असतात शिल्पा बघ तुझ्या भावाला किती मोठा अवॉर्ड मिळत आहे, कसं वाटत आहे तुला बघून बरं। या दिवसाची आपण किती दिवस झालं वाट बघत होतो, या दिवसासाठी युगंधरने किती कष्ट केलं होतं। त्यावेळेला शिल्पाच्या चेहऱ्यावर सुद्धा राग सोडून हलकीशी स्माइल आलेली असते आणि ती खूप अभिमानाने युगंधरकडे बघत असते। आता इकडे अवॉर्ड फंक्शन मध्ये युगंधरला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलेला असतो आणि जे प्रस्तावना करणारे आहेत ते म्हणत असतात की आपण दरवर्षी बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड देत असतो आणि या वर्षीचा अवॉर्ड मिस्टर निंबाळकर यांनी जिंकलेला आहे। आता ते असं म्हटल्यानंतर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतो आणि युगंधरच्या चेहऱ्यावर खूप छान स्माइल आलेली असते, त्याला खूप स्वतःबद्दल अभिमान वाटत असतो। आता ते प्रस्तावना करणारे म्हणत असतात की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, हे तर सगळ्यांना माहीतच आहे आणि यांच्या यशा पाठीमागे सुद्धा एक स्त्रीच आहे, म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की मिस्टर निंबाळकर यांना अवॉर्ड त्यांची पत्नीच म्हणजे आनंदी निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। आता हे ऐकून आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं। आता आनंदीचं नाव घेतल्यानंतर आनंदीच्या हस्ते युगंधरला पुरस्कार द्यायचं हे ऐकून शिल्पाला पुन्हा राग येतो। माई आणि बापू मात्र टाळ्याच वाजवायला लागलेले असतात, त्यांना खूप कौतुक वाटत असतं आनंदीचं। आता इकडे आनंदी जातच नाही स्टेजवर, एकाच ठिकाणी उभारलेली असते, तर इथे आता आनंदीला दिसत नसतं म्हणून ती स्तब्धच उभारलेली असते। तर ते प्रस्तावना करणारे म्हणत असतात अहो मिसेस निंबाळकर तुम्ही तिथे काय करता, या ना स्टेजवर, पण आनंदी जागची हालतच नाही। आता आनंदी खूप टेन्शन मध्ये आलेली असते, ते टेन्शन तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागलेलं असतं आणि ते पाहून इकडे माईंना टेन्शन आलेलं असतं। आता आनंदी कशी जाणार बरं स्टेजवर। आता आनंदी सुद्धा स्वतःच्या मनात म्हणत असते अरे देवा मी आता काय करू, मला तर काहीच दिसत नाही, मी स्टेजवर कशी जाणार बरं, देवा तू आता मला सांभाळून घे, आता तूच काहीतरी चमत्कार कर। तोपर्यंत इकडे युगंधर आनंदीला म्हणत असतो ए आनंदी अशी काय करतेस, अगं ये ना स्टेजवर तुला बोलवत आहेत, पण आनंदी काही जागची हालतच नाही। आता इथे खरंच देवाचा चमत्कार होतो आणि ते प्रस्तावना करणारे मंत्री असतात ते तेथील एका मॅडमला म्हणतात मॅडम तुम्ही त्यांना स्टेजवर घेऊन या। त्यावेळेला त्या मॅडम आनंदीजवळ जातात, तिच्या हाताला धरतात आणि म्हणतात आनंदी मॅडम चला मी तुम्हाला स्टेजवर घेऊन जाते। त्यावेळेला आनंदी सुद्धा त्या मॅडमच्या आधाराने स्टेजवर जाते। आता आनंदी युगंधर जवळ जाऊन उभारलेली असते आणि स्वतःच्या मनात मात्र विचार करत असते की मी मालक साहेबांना कशी काय अवॉर्ड देऊ शकते बरं, माझी तर तेवढी लायकीच नाहीये। त्यावेळेला ते प्रस्तावना करणारे म्हणत असतात मिसेस निंबाळकर एवढा मोठा अवॉर्ड मिस्टर निंबाळकरना देण्या अगोदर तुम्ही 2 शब्द बोलावी असे आमची विनंती आहे। आता इकडे आनंदी तरी सुद्धा शांतच उभारलेली असते। आता युगंधर म्हणत असतो आनंदी असं काय करतेस, बोल ना 2 शब्द। त्यावेळेला तिथील एक मॅडम काय करतात माईक आणून आनंदीच्या हातामध्ये देतात आणि आनंदी आता बोलायला सुरू करते। ती म्हणत असते व्यासपीठावर असलेले सगळ्या मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं। आता इकडे आनंदी बोलायला लागलेली असते आणि इकडे शिल्पाचं तोंड वाकडं झालेलं असतं, तिला आनंदीचं अजिबातच बरं वाटत नसतं। आता आनंदी म्हणत असते मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की मालक साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड देण्याची संधी मला दिली। आता आनंदी म्हणत असते मी खूप लहान आहे वयाने, पण तुम्ही मला एवढा मोठा मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते, पण यावर पाठीमागचा खरा अधिकार, खरी ताकद आणि खरी प्रेरणा समिधाताईच आहेत। आता आनंदी म्हणत असते मी खूप वयाने लहान आहे पण एवढा मोठा मान तुम्ही मला दिला त्याबद्दल खूप खूप आभार, पण मी एक गोष्ट सांगते तुम्हाला की हा जो अवॉर्ड मालक साहेबांना मिळत आहे त्या पाठीमागचा खरा सूत्रधार, खरी ताकद आणि खरी प्रेरणा
समिधाताईच आहेत. आता समिधाचं नाव आनंदीने काढलंय म्हटल्यानंतर युगंधर तिच्याकडे खूप कौतुकाने पाहत असतो. आता आनंदीने समिधाचं नाव काढलंय म्हटल्यानंतर इकडे शिल्पा सुद्धा आनंदीचं बोलणं ऐकायला लागलेली असते. आता इकडे आनंदीच्या हातातून माईक युगंधर घेतो. आता युगंधर बोलायला सुरू करतो. तो म्हणत असतो, माझ्या प्रत्येक गोष्टीचा अधिकार आणि श्रेय हे समिधालाच जातं, पण माझ्या आत्ता या काळाला, या घडीला माझ्या घरामध्ये किंवा माझ्या बिझनेसमध्ये सगळं काही श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त आनंदीलाच जातं. आणि तिने मला माझ्या बिझनेसमध्ये काय मदत केली आहे हे सगळ्या जगाने पाहिलं आहे, त्यामुळे तिला हे श्रेय मिळालंच पाहिजे. आता इकडे युगंधर बोलल्यानंतर तेथीलच एक मॅडम काय करतात, ट्रीमध्ये अवॉर्ड घालतात आणि आनंदी जवळ येऊन उभ्या राहतात. त्यावेळेला आनंदी सुद्धा अंदाज घेतच ते अवॉर्ड हातामध्ये घेते आणि हसत मुखानेच युगंधरला ते अवॉर्ड देते. त्यावेळेला युगंधर सुद्धा ते अवॉर्ड स्वीकारतो. इकडे आता टाळ्यांचा कडकडाट सुरू झालेला असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. युगंधरकडे सगळे अगदी अभिमानाने बघायला लागलेले असतात, कारण सगळ्यात मोठा अवॉर्ड युगंधरला मिळालेला असतो. इकडे आता आनंदी सुद्धा खूप खुश असते. आता इकडे आनंदी स्वतःच्या मनातच युगंधर बद्दल प्रार्थना देवाला करत असते. ती म्हणत असते, देवा माझ्या मालक साहेबांना नेहमी खुश ठेव असंच, आणि त्यांना यश आणि सगळं सुख त्यांच्या पदरामध्ये पडू दे, आणि माझ्या वाट्याचं सुख सुद्धा आणि माझं आयुष्य सुद्धा मालक साहेबांना लागू दे, ते कायमच असे खुश राहू दे. आता इकडे युगंधर काय करतो, आनंदीचा पण हात धरतो आणि अवॉर्ड पण एका हातामध्ये धरतो आणि दोघे जण हात वर करतात. आता इकडे युगंधर आणि आनंदीचा छानसा फोटो मीडियावाल्याने काढलेला असतो. टाळ्यांचा कडकडाट सुरू असतो. इकडे आता शिल्पाचा मात्र रागराग व्हायला लागलेला असतो. ती म्हणत असते, बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, या आनंदीला मी चांगलं ओळखून आहे. हिने पहिल्यांदा मुलांना माझ्यापासून दूर केलं आणि आता माझ्या भावाला माझ्यापासून दूर केलं आहे. सगळं काही श्रेय युगंधर सुद्धा तिलाच देत आहे. त्यामुळे मी आता या घरामध्ये थांबणार नाही. तुम्हाला तिच्यासोबत थांबायचं आहे, करायचंय तर काहीही करा. आता इकडे शिल्पा रागाने जात असते. तेवढ्यातच माई शिल्पाची समजूत काढायला लागतात. त्या म्हणत असतात, अगं शिल्पा अशी काय करतेस, थांब बरं, तू अजिबात घर सोडून कुठे सुद्धा जायचं नाहीस. अगं बघ ना डोळे उघडे ठेवून, जी मुलं बापाला कधी बाप मानत नव्हती ती आता बाबा म्हणून बोलवायला लागली आहेत. हे पुरेसं नाही का? आणि आनंदीकडे बघ ना, तुला भावाने तोडलेलं दिसतंय, पण आनंदीने एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये तिला किती मान सन्मान मिळत आहे, तिला एवढा मोठा अवॉर्ड मिळत आहे, पण तिने याचं सगळं श्रेय समिधाला दिलं आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आवर्जून आनंदीने समिधाचं नाव काढलं आहे, हे तुला दिसत नाही का? आता बापू म्हणत असतात, शिल्पा तुझा राग मला समजतोय, तुझं समिधावर जीवापाड प्रेम होतं आणि आता या जगामध्ये समिधाचं कोणीतरी जागा घेत आहे हे तुला सहन होत नाहीये, तुझी चिडचिड होते. पण अगं एकदा डोळे उघडे ठेवून आनंदीकडे बघ तू, मी समिधाचा सक्का बाप आहे आणि ही सक्की आई आहे, तरी सुद्धा आम्ही दोघं तुला सांगत आहे आणि खात्रीने तुला सांगत आहे की आनंदीला समिधाची जागा कधीच घ्यायची नाहीये आणि ती घेणार सुद्धा नाही. ती युगंधर आणि समिधाला कधीच एकमेकांपासून दूर करणार नाहीत, लक्षात ठेव. त्यावेळेला माई म्हणत असतात, अगं शिल्पा राग बाजूला सोड, हे अगदी बरोबर बोलत आहेत. आज घरामध्ये बघ ना, सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळ्यांच्या मनामध्ये खूप उत्साह आहे. एवढा मोठा दिवस युगंधरच्या आयुष्यामध्ये आला आहे आणि जी मुलं बापाचा रागराग करत होती ती मुलं आता बाबा बाबा करू लागली आहेत. आणि शिल्पा तू सुद्धा तुझं मन आता मोठं कर आणि युगंधरला माफ करून तो जे काही फोनवर बोलला ते सगळं काही अगदी छानपणे विसरून जा आणि तो अवॉर्ड घेऊन घरी आला ना त्याला पटकन सॉरी म्हणून टाक. युगंधर तुला लगेच माफ करेल बघ आणि मन मोकळं ठेव. आनंदीबद्दल कोणताही राग तू धरू नकोस. आता माई शिल्पाची खूप समजूत काढत असतात. तिला म्हणत असतात, शिल्पा तू घर सोडून जाण्याची अजिबात गरज नाहीये, सगळं काही व्यवस्थित होईल बघ. त्यावेळेला आता शिल्पा एवढं समजावून सुद्धा समजतच नाही. ती म्हणत असते, मी या घरामध्ये थांबणार नाही आणि मी युगंधरला सॉरी सुद्धा म्हणणार नाही, मला त्याची गरजच वाटत नाही, मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाणार आहे, असं म्हणून ती तेथून रागाने निघून जाते. इकडे आता माई हिला कसं समजवायचं याच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता इकडे शिल्पा काही केल्याने ऐकायलाच तयार नसते. म्हटल्यानंतर माई आणि बापूंना खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे आता हा सोहळा अगदी छान उत्साहाने पार पडलेला असतो. आता युगंधर आनंदीला काय म्हणत असतो,
असतो, आनंदी तू आता माझ्या गाडीतून चल. त्याला आनंदी म्हणते, मालक साहेब कशाला, मी ज्या गाडीतून आली आहे ती गाडी आहे ना माझ्याकडे, त्यामुळे मी त्या गाडीतूनच घरी जाते. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की नाही आनंदी, तू माझ्या गाडीतून यायचं म्हटल्यानंतर यायचं. त्यावेळेला आनंदी म्हणते काय झालं मालक साहेब. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो मी तुला आज बाहेर जेवायला नेणार आहे. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. ती म्हणते काय जेवायला. आता इकडे आनंदी अशी कचवचायला लागलेली असे. म्हटल्यानंतर युगंधर म्हणतो मला काहीही कारण सांगायचं नाही, माझ्याबरोबर जेवायला बाहेर यायचं म्हणजे यायचं. पोहोचलं का आनंदी, असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणते हो मालक साहेब पोहोचलं. आता इथे युगंधर काय करतो, आनंदीकडे थोडा वेळ पाहतो आणि आनंदी थोडीशी घाबरलेली असते. तिच्या मनामध्ये शिल्पाचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये शिल्पाने तिला सक्त ताकीद दिलेली असते की तू आंधळी आहेस, तुला दिसत नाही. हे युगंधरला कोणत्याही परिस्थितीमध्ये कळालं नाही पाहिजे, त्यामुळे आनंदी घाबरलेली असते. युगंधर काय करतो, तिच्या पटकन आता हातालाच धरतो आणि स्टेजवरून खाली घेऊन तेथून बाहेर निघतो. सगळेजण आता टाळ्यांचा कडकडाट करायला लागलेले असतात. आता इकडे मुंबईचा आरती आणि पृथ्वीचा सीन दाखवला आहे. आता त्या राघवने आरतीला गुंगीचं औषध देऊन तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि इकडे आता आरती गुंगीचा चहा पिऊन बेशुद्ध पडलेली असते. आता त्या राघवला भरपूर मार देऊन पृथ्वीने रूम मधून बाहेर काढलेला असतं. आता पृथ्वी काय करतो, आरतीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. आता ती काही केल्याने उठायला तयारच नसते, एवढी गुंगी तिला चढलेली असते. आता पृथ्वी काय करतो, ते तिलाच पाणी घेतो आणि आरतीच्या चेहऱ्यावर शिंपडतो. आता थोडा वेळ शिंपडल्यानंतर आरती आरती अशा भरपूर हाका मारल्यानंतर आरती पटकन उठते. आता ज्यावेळेला आरतीला शुद्ध येते त्यावेळेला ती पृथ्वीला दूर ढकलायला सुरू करते. हात लावू नका माझ्या अंगाला, दूर व्हा दूर व्हा अशी करून ती हायपर झालेली असते. आता पृथ्वी पुढे आहे हे आरतीला माहीतच नसतं. आता पृथ्वीला जोराने धक्का मारते आणि लांब व्हा माझ्यापासून अशी जोराने ओरडते. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो अगं असं काय करतेस, रिलॅक्स हो बरं, शांत हो, मी आहे, मी त्याला बाहेर काढला आहे, मी आहे. असं म्हटल्यानंतर आरती आता पृथ्वीकडे नीट पाहते आणि थोडीशी शांत उभी राहते. आता आरती चांगली शुद्धीवर आलेली असते आणि तिला कळतं की आता आपल्यासमोर पृथ्वी उभा राहिला आहे, नाही की तो राघव. त्यावेळेला आता आरती काय करते, पटकन एवढी घाबरलेली असते ना, त्याच ह्याच्यामध्ये पटकन आता पृथ्वीलाच मिठी मारते. आता इकडे पृथ्वी आरतीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आरती म्हणते असते नाही रे, तो खूप वाईट माणूस होता, मी त्याला ओळखलंच नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो आरती शांत हो तू बरं, त्याने तुला हात सुद्धा लावलेला नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू इथे खाली बस बरं. त्यावेळेला आता आरती खूप घाबरलेली असते, ती रडायला लागलेली असते. आता इकडे आरती थोडीशी शांत झालेली असते. आता पृथ्वी म्हणत असतो आरती तू एकदम सेफ आहेस, त्याने तुझ्या अंगाला टच सुद्धा केलेलं नाही, तू अजिबात घाबरू नको, शांत हो बरं, हे घे पाणी पे, असं म्हणून आरतीला पाणी देतो. आता आरती पाणी पिते आणि थोडीशी शांत होते. आता इकडे पृथ्वीला आरतीचा थोडा राग सुद्धा आलेला असतो, पण तो स्वतःला शांत करत असतो. आता इथे पृथ्वीला त्याचा राग कंट्रोल होत नाही आणि तो आरतीवर अखेर चिडतोच. तो म्हणतो खरं तर या सगळ्यामध्ये ना तुझीच चुकी आहे, तुला काय गरज होती ग त्याला बोलवून घ्यायची. त्या माणसाला मी अगोदरच ओळखलं होतं की त्याची वागणूक चांगली नाही, हे मला समजलं होतं, म्हणून तर मी तुला वारंवार सांगत होतो ना की त्याच्यापासून लांब राहा. आता आरती म्हणत असते मला अगोदर सांगायचंच ना तू, मला वाटलं तो माझ्याकडे कामासाठी येत आहे म्हणून डिझाईन दाखवण्यासाठी मी त्याला या म्हटलं आणि तो माझ्याशी असं वागेल मला काय माहित होतं बरं. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो सांगितलं नव्हतं मी तुला, अगोदर तर सांगितलं होतं की त्या माणसाला अजिबात भेटायला जायचं नाही. त्यावेळेला आरती म्हणत असते नाही, माझ्याशी तू आवाज खाली करून बोलायचं. आता इथे आरती उलट पृथ्वीलाच रागावायला सुरू करत असते. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो तुला एक तर मी वाचवलं ते वाचवलं, तुला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं, तुला एवढी मोठी मदत मी केली आणि तू मलाच बोलत आहेस उलट. त्यावेळेला आरती म्हणते हो तुझीच चुकी आहे, माझी नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो मला तुझ्याशी अजिबात बोलायचंच नाहीये बघ. आता इथे आरती सुद्धा म्हणत असते मलाही तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. आता पृथ्वी पुन्हा तेथून रागाने निघून गेलेला असतो आणि या दोघांमध्ये पुन्हा खटका उडलेला असतो. इकडे आता युगंधर आनंदीला हाताला धरूनच हॉटेलमध्ये घेऊन आलेला असतो आणि आता हॉटेलच्या टेबलजवळ आल्यानंतर तिला तेथेच एका सीटवर बसवत म्हणत असतो आनंदी तुझा पाय बरा आहे ना आता. त्यावेळेला आनंदी म्हणत असते हो मालक साहेब आता बरा आहे. त्यावेळेला युगंधर आनंदीला विचारत असतो आनंदी हॉटेल कसं वाटलं ग तुला. त्यावेळेला प्रेक्षकांनो आनंदीला तर काही दिसतच नसतं, पण युगंधर पासून हे लपवायचं असतं. त्यामुळे आता आनंदी धडाधड खोटं बोलायला सुरू करते. ती म्हणत असते मालक साहेब हॉटेल खूपच छान आहे बघा. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो आनंदी हॉटेल छानच आहे, म्हणून तर माझ्या आवडीचं हॉटेल हे आहे बघ. ज्यावेळेला आपल्या फॅक्टरीमध्ये बाहेरचे कोणतरी लोक येतात आणि त्यांना जेवण द्यायचं असतं किंवा नाश्ता द्यायचा असतो, त्यावेळेला मी त्यांना इथेच घेऊन येतो, दुसरं कुठेही घेऊन जात नाही. आता युगंधर काय करतो वेटर दादांना हाक मारतो, कारण त्यांना जेवणाची ऑर्डर द्यायची असते. आता प्रेक्षकांनो इथे खूप मोठा
मोठा घोळ होताच राहिलेला आहे. आनंदीचं सत्य बाहेर येताच राहिलेलं आहे. कारण इथे आता युगंधर इकडे तिकडे पाहत असतो त्यावेळेला त्याला तिथे एक मूर्ती दिसते. खूप सुंदर मूर्ती असते ती. म्हणून युगंधर म्हणत असतो, आनंदी मूर्ती बघ ना किती छान आहे, किती आखीव मूर्ती आहे. त्यावेळेला आनंदीला तर दिसतच नसते मूर्ती. त्याच वेळेला काय करतो, तो वेटर तिथे आलेला असतो आणि अगदी शेजारी उभारलेला असतो आणि आनंदी अंदाज पंचेस त्या वेटरच्या अंदाजानेच म्हणत असते की हा मालक साहेब मूर्ती खूपच सुंदर आहे. आता आनंदी मूर्ती एकीकडे आहे आणि बघते आहे एकीकडे. हे पाहून युगंधर थोडासा चक्रावतो आणि म्हणतो असतो, अगं आनंदी कुठे बघतेस तू, आणि मूर्ती सुंदर आहे हे न बघताच कशी सांगतेस बरं. आता इकडे युगंधर म्हणत असतो, अगं हे आनंदी कुठे बघतेस तू, इकडे मागे मूर्ती आहे, अगं तुझ्या समोर तो वेटर आहे. असं म्हणून युगंधर हसायला सुरू करतो. त्यावेळेला आनंदी पुन्हा स्वतःला सावरते आणि म्हणत असते, नाही मालक साहेब मी मूर्तीकडेच बघत होते, त्याच वेळेला हे वेटर दादा आडवे आले ना. आता प्रेक्षकांनो पुन्हा इथे आनंदी युगंधरच्या नजरेखाली आलेली आहे. आनंदीचं वागणं थोडं वेगळंच युगंधरला वाटत असतं, पण युगंधरचा मूड चांगला असतो त्यामुळे तो जास्त लक्ष देत नाही. आता इथे काय होतं, जे मेनू कार्ड असतं ते युगंधर पाहत नाही तर आनंदीच्या पुढे ढकलतो आणि म्हणतो, आनंदी हे धर मेनू कार्ड आहे आणि यामधील काय ऑर्डर करायचं आहे ते कर, तुझ्या पसंतीने कर. आता आनंदी पुन्हा टेन्शनमध्ये आलेली असते, कारण आनंदीला तर वाचता म्हणजे दिसत नसतं, त्यामुळे ती तोंडाने वाचू शकत नसते, ती हातानेच तपासत असते. त्याला आता मेनू कार्ड हळूच आनंदी तरीही उघडते आणि त्या अक्षरांवरून हळूहळू हात फिरवायला लागते. ती त्या अक्षरांकडे पाहतच नाही आणि नुसती हातानेच तपासत असते. म्हणल्यानंतर युगंधरला पुन्हा काहीतरी वेगळं वाटतं. म्हणून आता तो हसतच म्हणत असतो, अगं ये आनंदी काय करत आहेस, ते मेनू कार्ड तू उलटं धरलं आहेस, पहिल्यांदा सरळ तरी धर. त्यावेळेला आनंदी पुन्हा विषय बदलते आणि म्हणते, नाही मालक साहेब मी हे मेनू कार्ड तुमच्यासाठीच उलटं धरलं आहे. खरं तर मला यातलं काय मागवावं काय नाही हे मला कळतच नाही, कारण याआधी मी कधी अशी बाहेर जेवायला गेलीच नाही ना, त्यामुळे तुम्हीच मागवा ना मालक साहेब काय हवंय ते, आणि अगदी काहीही मागवा मला चालेल बघा. आता इथे युगंधर आनंदीची गंमत करत असतो आणि युगंधरचं खूप छान मूड असतो. तो म्हणत असतो, तुमच्या बायकांचं मला काही कळतच नाही बघ. मिताली सुद्धा कायम अशीच करते, हॉटेलमध्ये आल्यानंतर काय मागवायचं आहे हे तिला माहीतच नसतं आणि ती कायम मला म्हणत असते तुम्हाला काय पाहिजे ते मागवा. तुमच्या बायकांचं मात्र कठीण आहे, एवढे मोठे मोठे निर्णय घेता, सगळं काही स्वतः ठरवता, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मात्र काय मागवायचं हे तुम्हाला कळत नाही, अगदी काहीही मागवा म्हणता, हे काहीही कुठं मिळतं काहीच कळत नाही बघ. असं म्हणून युगंधर हसायला लागलेला असतो आणि आनंदी सुद्धा हसत असते. आता युगंधर काय करतो, ह्यांना बोलवतो, वेटर दादांना बोलवतो आणि ऑर्डर द्यायला सुरू करतो. तो काय करतो, एक झक्कासपैकी मसालेदार वांग द्या. आता वांग ऐकल्यानंतर आनंदी म्हणते असते, वांग? त्यावेळेला युगंधर म्हणतो, काय झालं ग, तुला वांग आवडत नाही का? त्यावेळेला आनंदी म्हणते, हो नाही म्हणजे मागवा तुम्ही वांग. त्यावेळेला युगंधर दुसरी ऑर्डर देतो, मसालेदार भेंडी सुद्धा सांगा. आता आनंदी स्वतःच्या मनातच म्हणत असते, भेंडी ती तर मला अजिबात आवडत नाही. इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये मला आणलंय आणि मालक साहेब हे असलं काय मागवत आहेत बरं, हे तर आपण घरी सुद्धा खाऊ शकत होतो ना. त्यावेळेला युगंधर आता पुन्हा ऑर्डर देतो की 2 तंदुरी रोटी द्या. त्यावेळेला आनंदीला बरं वाटतं, ती मनातच म्हणत असते, ठीक आहे मी रोटी तरी खाऊन घेईन निदान. आता इथे आनंदी खुश झालेली असते रोटी म्हणल्यानंतर, पण इकडे युगंधर आता रोटी सुद्धा कॅन्सल करतो आणि मसालेदार जिरे भात मागवतो. आता आनंदी स्वतःच्या मनातच म्हणत असते, अरे बापरे रोटी सुद्धा गेली, आता काय खायचं बरं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, काय ग आनंदी असू देल ना. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब चालेल मला. आता इकडे घरामध्ये चांगलाच राडा या शिल्पाने घातलेला असतो. आता ती तिच्या रूम मध्ये बॅग नेण्यासाठी आलेली असते आणि तिच्या पाठीमागे बापू आलेले असतात. आता माई आणि बापूंना काही केल्याने ही शिल्पा ऐकायलाच तयार नसते. बापू म्हणतात, अगं शिल्पा असं काय करतेस, थोडं तरी ऐकून घे, या घरातून तू कुठे सुद्धा घर सोडून जायचं नाहीस बघ. माई म्हणत असतात, शिल्पा बॅग पहिल्यांदा खाली ठेव, अजिबात तू घर सोडून जायचं नाहीस, हे घर तुझं सुद्धा आहे, तुझा अधिकार आहे या घरावर. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो माई मला सुद्धा असंच वाटत होतं, पण आज युगंधरने जे काही मला बोललं आहे त्यामुळे मला माझी लायकी त्याने दाखवली आहे आणि या घरामध्ये माझं कोणतंही स्थान नाही आणि मी माझा अपमान आता सहन करणार नाही, मी या घरामध्ये थांबणार नाही, मी हे घर सोडून जाणार म्हणजे जाणार. आता इथे बापू म्हणत असतात, अगं शिल्पा तू चुकत आहे, तू घर सोडून जाऊ नकोस. त्यावेळेला शिल्पा म्हणते, बापू तुम्हाला मी चुकीची वाटते का? आणि ती मुलगी जे युगंधरला सांगत आहे आणि युगंधर
युगंधर तिच्या सांगण्यावरून मला जे बोलत आहे ते तुम्हाला बरोबर वाटतं का? त्यावेळेला माई म्हणत असत, अगं शिल्पा तू सुद्धा चुकलीसच ना. त्यावेळेला शिल्पा माईनं ओरडून म्हणत असते, काय चुकले बरं मी माई? आता माई शिल्पाची चूक तिला सांगत असतात, म्हणत असतात, तू मला फोनवर काय बोललीस की तू तिला पैठणी साडी आणि दागिने घालून त्या कार्यक्रमामध्ये पाठवणार आहेस, पण तू काय केलंस ग? वेस्टर्न गाऊन तिला घालण्यासाठी दिलास आणि एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये पाठवलंस. आता बापू म्हणत असत, अगं बरोबरच आहे की स्वतःच्या बायकोला असल्या मॉडर्न ड्रेसमध्ये बघितल्यानंतर त्याची झाली असेल ना चिडचिड, म्हणूनच तो तुला बोलला असेल. आता शिल्पा बापूंच्यावर सुद्धा चिडते, म्हणत असते, हा ठीक आहे, ते जे सगळं करतात ते बरोबर असतं ना, म्हणजे तुम्हाला माझी बाजू दिसतच नाही. बरं बाद झालं, आता मी या घरामध्ये अजिबात अपमान सहन करणार नाही आणि या घरामध्ये मी एक मिनिटही थांबणार नाही. मी आत्ताच्या आत्ता निघून जाणार आहे. आता माई म्हणत असतात, अगं शिल्पा असं काही सुद्धा नाही ग, अगं तू जरासं शांत हो. शिल्पा म्हणत असते, नाही मी सगळ्यांचं चांगलं केलं, सगळ्यांसाठी धडपड केली, पण सगळं खापर माझ्याच माती फोडलं की, आणि माझं सगळं करून उपयोग तरी काय झाला बरं? या घरामध्ये कुणाला सुद्धा माझी कदरच नाहीये. माई म्हणत असत, अगं शिल्पा तसं नाही आहे, तुझ्याशिवाय काहीच होणार नाही, तू गेलीस तर हे घर एकदम रिकामं होईल. शिल्पा म्हणत असते, नाही मी आता कुणाचंही काही ऐकणार नाही, मी हे घर सोडून जाणार म्हणजे जाणार असं म्हणत बॅग ओढतच ती रूमच्या बाहेर जात असते. तेवढ्यातच विद्याधर तिथे आता विद्याधर म्हणत असतो, अगं ताई काय करायला लागलीस ही आणि कुठं निघालीस बरं तू? त्यावेळेला शिल्पा म्हणते, मी घर सोडून निघाली आहे. त्यावेळेला माई बापू खूप घाबरलेले असतात. ते म्हणत असतात, अरे विद्याधर तू तरी सांग रे शिल्पाला, आमचं तर ऐकतच नाहीये ना, बघ ती घर सोडून निघाले ना. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, माई बापू मी तिला समजावतो, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, मी तिला अगदी बरोबर समजावतो आणि इथे थांबवतो. असं म्हटल्यानंतर माई आणि बापू आता रूमच्या बाहेर निघून जातात. आता माई बापू गेल्यानंतर विद्याधर शिल्पाच्या बॅगला धरूनच मागे ओढतो आणि म्हणत असतो, ताई काय करायलीस तू? अगं कुठे निघालीस? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, मी घर सोडून निघाली आहे, मी या घरामध्ये थांबणार नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं ताई काय करायलीस तू? कशाला अशी वागायलीस बरं? अगं एकदा माझं ऐकून तरी घे, एकदा ऐकून घे आणि पुन्हा तुला जायचं असेल तर इथून निघून जा. आता इथे विद्याधरचं बोलणं ऐकून शिल्पा थांबते. विद्याधर काय करतो, दार लावून घेतो आणि शिल्पाला सांगायला सुरू करतो. शिल्पाला म्हणत असतो, अगं ताई तू हे काय करायलीस बरं? मला तर माहीतच आहे माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझं युगंधरवर आहे आणि याचा मला कधी कधी तरी राग सुद्धा येतो, खूप राग येतो मला तुझा, की आपल्या सख्या बहिणीचं प्रेमाचं पारडं आपल्याकडे कधी कळतच. आता हा विद्याधर शिल्पाला खोटं खोटं बोलून भूळ घालत असतो. तो म्हणत असतो, अगं ताई तू जरी माझ्यावर प्रेम करत नसलीस तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला कारण माहिती आहे का? तर कारण ऐक, आपली देवाघरी गेलेली आई आहे ना, ती मला तुझ्यामध्येच दिसते बघ. त्यावेळेला शिल्पा थोडीशी भावनिक होते आणि विद्याधर म्हणत असतो, ताई तू माझ्या प्रेमाला असं नाकारू नाही शकत, कारण तुला जरा जरी त्रास झाला ना तरी मला त्रास होतो, अगदी माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं. इथे शिल्पा विद्याधरकडे पाहत असते. विद्याधर म्हणत असतो, ताई मी जे आज करणार आहे ना आणि जे करणार आहे ते ऐकलंस पाहिलंस तर तू घर सोडून जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीस. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, तू काय करणार आहेस नेमकं? आता विद्याधर सांगत असतो, त्या आनंदीला मी आता संपवणारच आहे. ज्या युगंधरच्या जीवावरती थुई थुई मोरासारखी नाचत आहे ना, तर तिचे आता पंकज छाटणार आहे. त्यामुळे ताई मी तुला हात जोडून विनंती करतो, तू आता इथून कुठेही जाऊ नकोस, या घराला तुझी गरज लागणार आहे. आता शिल्पा विद्याधरला म्हणत असते, विद्याधर तू नेमकं काय करणार आहेस बरं? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, आनंदीला कायमचं संपवणार आहे मी आणि आनंदीचा वाईट काळ आत्ता लगेच सुरू होणार आहे. आता आनंदी संपणार हे नक्की. त्यामुळे ताई मी तुला विनंती करत आहे, तू हे घर सोडून कुठे सुद्धा जाऊ नकोस. आता विद्याधर म्हणत असतो शिल्पाला, ताई तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव, तुला जे हवं आहे तेच मी करणार आहे. आज त्या आनंदीचा निंबाळकरांच्या घरातील खेळ संपवणार आहे, तिचा या घरातील अगदी शेवटचाच दिवस असणार आहे. तर आजचा भाग इथे थांबवला आहे. आता विद्याधर आणि शिल्पा एकत्र येऊन युगंधर आणि आनंदीला त्रास देतील का? शिल्पा सुद्धा या विद्याधर सारखं युगंधर बरोबर वाईट वागायला सुरू करेल का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आता पुढील भागामध्ये मात्र धमाकेदार प्रोमो पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये मिताली आणि पृथ्वी घरी आलेले असतात आणि आनंदी आणि युगंधरला म्हणत असतात, तुमच्या दोघांच्यामुळे आज पुन्हा एकदा निंबाळकरांचं घर मोडलेलं आहे. त्यावेळेला आता आनंदी आश्चर्यानेच याचं बोलणं ऐकत असते. आता पृथ्वी एवढा चिडलेला असतो की तो पुन्हा युगंधर बरोबरचं नातं तोडतो आणि आनंदीला सुद्धा विश्वासघातकी म्हणत असतो. निंबाळकरांच्या घरामध्ये पृथ्वी आणि युगंधर मध्ये भांडण लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता आनंदी एवढ्या चिडलेल्या पृथ्वीचं मन कसं
जिंकणार आहे, जिंकेल की नाही ते सुद्धा पाहणं आपल्यासाठी मजेशीर ठरणार आहे. आता शिल्पा आणि विद्याधर युगंधर आणि आनंदीला खरंच त्रास देतात का, आणि ही मुलं आनंदीवरच्या प्रेमापोटी हे सगळं विसरून जातील का आणि तिचा आई म्हणून स्वीकार करतील का, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला आनंदी मालिका आवडत असेल तर कमेंटमध्ये हो टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.